नमस्कार वायटी फॅमिली, मी मनीषा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। हे बघा, ही कमान आपण याच कमानीतून श्री सांब सदाशिव महादेव मंदिरात जाणार आहोत। ते डोंगरावर दिसत आहे तेच मंदिर आहे, ते आपण तिथेच जाणार आहोत आणि मंदिरापर्यंत डायरेक्ट गाडी नेता येते। डांबरी रोड तयार झालेला आहे छान, आणि महाशिवरात्रीमुळे तिथे जत्रा भरलेली होती। इतर वेळेला जर तुम्ही तिथे दर्शनाला गेले तर तुम्हाला तिथे कोणीही दिसणार नाही, एकदम सामसूम असे मंदिर असते। आणि आम्ही महाशिवरात्रीला गेलो होतो त्यामुळे तिथे भरपूर गर्दी होती आणि जत्रा पण होती। छान छोटी छोटी दुकाने सजली होती दोन्ही बाजूला, बघू शकता तुम्ही, प्रसादाची इतर साहित्यांची। आणि आम्ही प्रसाद वगैरे घेऊन मग मंदिराकडे निघालो। हे बघा, छान अशी जत्रा भरलेली होती आणि हा घाट रस्ता। आणि मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक पायऱ्यांनी आणि दुसरा डांबरी रोड। आम्ही जाताना पायऱ्यांनी गेलो आणि येताना डांबरी रोडने आलो। गाडी आम्ही मंदिराच्या पायथ्याशीच पार्क केली होती आणि तिथून आम्ही चालत निघालो। हे बघा, अशा पायऱ्या आहे, या पायऱ्यांनी आम्ही वरती गेलो आणि येताना या डांबरी रोडने वापस आलो। पायऱ्यांपेक्षा डांबरी रोडने सोयीस्कर आम्हाला वाटले। हे बघा, आणि सांब सदाशिव मंदिराचा हा बोर्ड। आणि बाहेर आम्ही हातपाय वगैरे धुवून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला। मंदिर छान मोठे आहे। हे बघा, बाहेर नंदी महाराज विराजमान आहेत। आणि सर्वप्रथम आपण आपल्या गणेशाचे दर्शन घेऊया। गणपती बाप्पा मोरया। आणि नंतर आत गेल्यावर महादेवाची पिंड दिसते आपल्याला, तिथे दर्शन पूजा करून आम्ही नंतर बाहेर आलो। हे बघा, किती छान सजावट केली होती पिंडीला पण महाशिवरात्री निमित्त। आणि हे नंदी महाराज। ओम नमः शिवाय।